तत्परं दर्शितं तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ बोला पुंडलीकवरदा भावेश श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मोठ्या पवित्र ठिकाणी आपण बसलेलो आहोत. असं महाराजांचं जे चरित्र आहे, दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामधून जे प्रगट केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे प्रमुख भक्त जे होऊन गेले ते अगदी साधे दिसत असले तरी सुद्धा भक्तीची महान सूत्र त्यांच्याकडनं प्रगट केले गेलेले आहेत. त्यापैकी जिथे आपण बसलेलो आहोत, या गावामध्ये जामसिंग राजपूत त्याच्यानंतर पुंडलिक आणि बायजाब असे एकंदर तिघा जणांचे एकापेक्षा एक विशेष चरित्र त्या गजानन विजय ग्रंथामध्ये आले. आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, म्हणजे मी काही ती गोष्ट नवीन सांगतोय याच्यातला भाग नाही, पण त्याच्यातला काही जो भाग प्रगट महाराजांना कदाचित करायचा आहे, त्यानुसार पूर्णावरनं जे आलेलं आहे ते आपण बघतो आहोत. बरीचशी गजानन विजय हीच पोथी आहे. अगोदरचा प्रसंग हा इथपर्यंत काही एकूण 13व्या अध्यायापर्यंत जवळजवळ, 13व्या अध्यायात प्रथम इथला प्रसंग आहे. त्याच्या अगोदरच्या अध्यायांच्या मध्ये एकदाच जामसिंग राजपूत महाराजांना नेण्याच्यासाठी म्हणून आले होते आणि महाराज म्हणले मी आता येत नाही, तू असाच परत जा. आणि असाच परत जा म्हटल्यानंतर ते एक अक्षरही न बोलता तसंच परत निघलं. ते असं काय महाराज चलावा वगैरे असं काय आग्रह विग्रह दिलं नाही. महाराजांनी म्हटलं म्हणजे महाराजांनी म्हटलं, त्याच्यावर पुढे शहाणपणा आपला चालवायचा नाही. भक्तीचं सूत्र आहे. आपल्याला किती पचनी पडतं हा एक स्वतंत्र भाग आहे, पण प्रगट केलेली सूत्र ही पक्क्या भक्तीची सूत्र आहेत की महाराज म्हणले की मी आता येत नाही, नंतर येईल म्हटल्यानंतर त्यावेळेला ते एकही शब्द न बोलतात तसे परत गेले. त्याच्यानंतर पुन्हा आले होते एक व्यक्ती महाराजांच्या पाशी येऊन आपली आंतरिक उन्नती विलक्षण साधत होती आणि पौषमासी जामसिंग शेगावाला आले आणि म्हणाले की मुळगावाला चला. माझ्या भाच्याच्या गावाला आडगाव आला, मी मागे तुम्हाला न्यायला आलेलो होतो, पण त्यावेळेस तुम्ही म्हणाला की आता येत नाही, उगीच आग्रह करू नकोस. त्याला बरेच दिवस झाले, आता मुंडगावाला चला. आडगाव आणि मुंडगाव ही अकोटच्या जवळपास असणारी 2 गावं आहेत, आपल्याला हे माहितीच आहे. म्हणजे पण त्या ठिकाणी ही 2 गावं आहेत, त्याच्याबद्दल इथल्या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे, तेच तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतील की या गावांची नावं ही अशी का आहेत. एखादे आपल्याला हे सांगितलं की रामाच्या कथेमध्ये या गावांच्या बाबतीमधला उल्लेख आहे, पण मूळ उल्लेख ज्याला काही शास्त्रीय पुरावा आहे तो असा आहे की कुंडलपूरला
रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण घेऊन निघाले. मग ते रुक्मिणीने पत्र पाठवलं वगैरे, जगातलं पहिलं प्रेमपत्र. आणि ते विदर्भातनं निघालंय. हे किती कौतुकाची गोष्ट आहे की नाही. आणि ते भगवानाला आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे कुणालाच तरी नाहीये. म्हणजे उच्च अभिरुची इथल्या स्त्रियांना आहे असं पूर्वीपासून असं चालत आलेलं. तर त्याच्यानंतर ज्या वेळेला भगवान नेत होते रुक्मिणीला, त्यावेळेला त्या रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा विलक्षण सामर्थ्यवान होता. त्या काळातले जे अजोड योद्धे होते त्यापैकी तो. इतकंच काय तर महाभारताच्या युद्धामध्ये ज्या वेळेला युद्ध समोर उभं राहिलं त्यावेळेला हा धर्मराजाकडे आला आणि तो म्हणला की या सैन्यात एकंदर मला लढण्याची सूत्र मला दे, म्हणजे मी बाकीच्या सगळ्या लोकांचा तिकडच्या पाडाव करून टाकतो. अर्जुनाला तो असं म्हणला की तुला काही लढायची गरज नाही, मीच करतो ते सगळं. आणि तो करू शकेल इतका बलाढ्य होता. म्हणजे अर्जुन म्हणला नको ना, पण आम्हाला लढू दे ना, आम्ही इतकी तपबिप केलेली आता आम्हाला. पण त्याला पण पाठवला. त्याला पाठवल्यानंतर तिकडून दुर्योधनाकडे गेला. तर म्हणजे त्याला काय असतं, त्याला फक्त लढायचं होतं, कुठली बाजू हे महत्वाचं नव्हतं. मग तो म्हणलं की मी पांडवांचा निपात करतो, मी एकटाच निपात करतो. दुर्योधन म्हणला फूट, आमच्याकडे तुझ्यासारखी कितीतरी आहे. तो एक अतिशय बलशाली जसा होता तसाच तो अत्यंत उन्मत्त देखील होता. ही त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली. आणि तो ज्या वेळेला तिकडे गेला भगवान श्रीकृष्णांच्या मागावरती आणि त्यांनी त्यांना जिथे अडवलं त्या गावाला अडगाव असं म्हणतात. आणि भगवंतांनी पुढचे उपचार केले. त्याचं सगळं धनुष्य तोडलं, सगळे आयुध त्याची तोडली, शूल तोमर गदा या सगळ्यांचा त्यांनी नाश केला. शेवटी ढाल तलवार घेऊन तो लढायला आला तेव्हा कृष्णाने ढाल तलवारीचे तुकडे करून टाकले आणि मग कृष्ण त्याला मारायला प्रवृत्त झाला. त्यावेळेला रुक्मिणीला अत्यंत भरून आलं की आपला भाऊ आहे आणि आपल्या लग्नाच्या मुळे त्याचा वध होतोय, हे काय त्याला बरोबर वाटेना. एखाद वेळेस तसाच वध झाला असता तरी चालला असतं, पण आपल्या लग्नासाठी नको आहे असं पण तिच्या मनामध्ये भावना होती. आणि तर त्यामुळे तिने विनवणी केली आणि मग कृष्णाने त्याला सोडून दिलं. पण त्याच्या जे अडवलं ते आडगाव, त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्याच्या डोक्याचे पाठ काढले, त्याचं चकोट केलं आणि विद्रूप केलं त्याला आणि तर मुंडन केलं तिथं जिथे त्याला मोडगाव असं म्हणतात. हे अडगाव आणि मोडगाव यांची जी कथा आहे, नाही त्याला अडवलं ते अडगाव आहे, मुंडन केलं ते मुडगाव आहे, मुंडन करून सोडून दिलं ते मुडगाव आहे, मध्ये बडवलं ते एक बडगाव असलं पाहिजे. ते काही तिथे अजूनपर्यंत कुठं सापडलेलं नाही. त्याच्यानंतर या मुंडगावामध्ये महाराज जामसिंगांच्या बरोबर गेले. अगोदरपासून लोक आतुर झालेले होते. मागच्या वेळेला महाराज यायचे ते आले नाहीत म्हणून हिरमुसलेले होते, पण या वेळेला तो महाराजांना घेऊन येणारच म्हणून त्याची वाट पाहत होते. महाराज आल्यावरती सगळे लोक दर्शनासाठी लोटले. सर्वांना विलक्षण आनंद झाला. जामसिंगांनी भंडारा घातला. जसं काही गोदावरीच्या तीरावरती पैठणमध्ये एकनाथ महाराज, तसे मुंडगावामध्ये गजानन असा बोलबाला झाला. भजनी दिंड्या कित्येक आल्या, स्वयंपाक झाला. महाराज त्या वेळेला म्हणाले की जामसिंगा आज चतुर्दशी आहे आणि ती रिक्त तिथी असते, या तिथीला गेलेली सत्कृत्य फळं देत नाहीत अशी त्याची कल्पना आहे. म्हणजे पुण्यकर्म फळं देत नाहीत अशी त्या बाबतीतली कल्पना आहे. आणि त्या दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांच्या आशासारखं म्हणजे त्याच्यामध्ये लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर ही रिक्त स्थिती आहे. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे याचं कारण आहे, महाराजांना माहिती होतं की यावेळेला ही जी गोष्ट केली जाईल ती पुढे तशीच राहणार आहे.
आणि तो वर्षानुवर्ष ती प्रथा राहणार आहे. हे महाराजांना त्यावेळेला माहीत होतं. पण इतरांना जर वाटलं काय की आज करू, काय होतं की बिघडते कुठे, पण रिक्त तिथीला पुण्य कर्म करू नये आणि त्यासाठी म्हणून म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, रिक्त तिथीला केलेली पुण्यकर्म फलदायी होत नाहीत, असा या महाराजांच्या म्हणण्याच्या पाठीमागचा अर्थ काढला जातो. त्याच्या मनात सहज आलं की पौर्णिमेला भंडारा करण्याची, महाराजांच्या मनात असं असेल कदाचित की पौर्णिमेला भंडारा करावा, तशी प्रथा पडावी आणि त्यानुसार पौर्णिमेला होऊ दे असं ते म्हणाले. तरी देखील जामसिंग म्हणाला स्वयंपाक झालेला आहे, लोक जमलेले आहेत, प्रसाद घ्यायला. महाराज म्हणजे हे सगळं व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे, पण जगदीश्वराला ते मान्य असलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर भोजनाच्या पंक्ती बसल्या तोवर आकाश भरून आलं आणि एकाएकी मेघांच्या गर्जना व्हायला लागल्या, जंगावात सुटला, विजा कडाडू लागल्या, झाड मोडायला लागली आणि एका घटकेमध्ये सगळीकडे पाणी पाणी होऊन गेलं. मग त्या जामसिंगाने ते सगळं विस्कटून गेलं. जामसिंगाने महाराजांना विनवणी केली, महाराज उद्या तरी आजच्यासारखं होऊ देऊ नका, नाहीतर लोक मला नावं ठेवतील आणि यावेळेस जर का पाऊस आला तर शेतीचं वाटोळं होईल. लोक म्हणतील जामसिंगाच्या पुण्याने आमच्या शेतीचं वाटोळं झालं, चांगलं भाऊ तुझं पुण्य आम्हाला, असं ते लोक म्हणतील. महाराज म्हणले जामसिंगा तू असं सचिनचं होऊ नको, उद्या पाऊस मुळीच पडणार नाही, आताच मी त्याला दूर करतो असं म्हणून आकाशाकडे पाहून ते बोलतात. ते बघतात न बघतात तर आकाश स्वच्छ व्हायला लागलं, मेघ निघून गेले, ऊन पडलं, झटकन क्षणार्धामध्ये हे सगळं झालं. हे सगळं मूळ सत्तेशी, जसं नामदेव महाराजांनी म्हटलंय की परावाणी आणि त्याच्या पलीकडे असलेलं परमात्म तत्व त्या ठिकाणी वस्ती करून जे राहिलेले आहेत, त्या अवस्थेमध्ये मूळ सत्तेची नातं जुळतं. परे मुनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आणि हाता नामयाचा केचरी जाता. त्यानुसार मूळ सत्तेचा ज्यांना स्पर्श झालेला आहे त्यांच्याकडून अशी गोष्ट घडल्यानंतर सहज चमत्कार असं कोणाला देखील वाटेल, परंतु हे असं आहे. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा झाला आणि मग त्या ठिकाणी तो नियम चालला. अजून सुद्धा मुंडगावामध्ये हा नियम चालू आहे. कदाचित यासाठी महाराजांनी तो दिवस बदलला असेल. मग काय झालं तर एवढा भंडारा घातला, महाराजांची पूजा केली, एवढंच नाही तर जामसिंगांनी आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांच्या चरणी भरी या मुंडगावामध्ये. म्हणजे नुसताच भंडारा घातला, लोकांच्या घातलं आणि उत्तर करून निघून गेला असं नव्हे. सर्व जीवन समर्पण, सर्व जीवनाच्या मध्ये आपली जी काही ऐहिक मालमत्ता आहे ती सर्व मालमत्ता अर्पण केली. या गोष्टी माणसं सहसा करत नाहीत. ते सर्वसामान्य तोंडानेच असं म्हणतात की माझं सगळं अर्पण आहे देवाला तुला, आणि स्वतःला ठेवून घेतलेलं आहे. तसं काही यांनी केलं नाही, अतिशय स्पष्टपणाने सगळं अर्पण केलं. आता याच्यामध्ये ही गोष्ट आहे की महाराजांनी चतुर्दशीला ते होऊ दिलं नाही आणि पौर्णिमेला होऊ दिलं. याच्या पाठीमागे काय आहे याचा थोडासा जर का आम्ही अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येतं की चतुर्दशी आणि पौर्णिमा याच्यामध्ये फक्त एका तिथीचा फरक आहे. चतुर्दशीला चंद्र जवळजवळ पौर्णिमेच्या चंद्रासारखा असतो. म्हणून भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये त्याला परिपूर्णच होते. आर्य धर्माचं प्रतीक होते, सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते त्या काळातले, त्याच्यानंतर अत्यंत विवेकी होते, उत्कृष्ट वक्ते होते. अध्यात्मशास्त्रावरती त्यांचा पूर्णपणाने अधिकार होता, इतका की धर्मराजाला त्यांनी शरपंजनी पडलेले असताना उपदेश केला, भीष्म गीता. तर इतकं जे परिपूर्ण होतं. त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कथा पण माहिती आहे की ज्या वेळेला अर्जुन आणि भीष्म यांचं युद्ध चाललेलं होतं त्यावेळेला अर्जुन थोडासा सांभाळून म्हणजे त्यांना मारलं जाऊ नये अशा रीतीने लढत होता, कारण की त्याचं त्यांच्यावरती प्रेम होतं. भगवान श्रीकृष्णांना लक्ष झाल्यानंतर ते स्वतःच्या हातामध्ये शस्त्र घेऊन उतरले आणि भीष्मांच्या वरती चालून गेले. आणि अर्जुन सुद्धा त्याच्या पाठोपाठ केला. अर्जुनाने त्यांना ओढायचा प्रयत्न केला, पण अर्जुन इतक्या वेगाने महाकाळात निघाले होते की अर्जुन 10 पावलं त्यांच्यावरती असं फरफटत गेला. इतकं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांचा आवेग होता. आणि अर्जुनाला त्याने त्याच्यानंतर संधी दिली, जर का तू अंग सोडून लढशील तर मीच वध करीन सगळ्यांना.
म्हणजे नंतर दुष्ट माणसं कसेही वागतायत आणि सज्जन माणसं त्यांचं संरक्षण करतायत, तर त्या सज्जनांचं सुद्धा वध करणं भाग आहे. त्या बाबतीमध्ये तू आमचोरपणा करता कामा नाही, कोणी असू नये. असं भगवान श्रीकृष्ण विलक्षण आग्रही पद्धतीने अर्जुनाच्याकडनं युद्ध करून घेतलेलं आहे. आता ही गोष्ट आहे त्यावेळेला त्यांनी जसं भगवान अर्जुनावरती लक्ष ठेवून होते तसं दुर्योधन भीष्माचार्यांवर लक्ष ठेवून होता. आणि तो भीष्माचार्याला म्हणला की तुम्ही अर्जुनाची अंग सोडून लढता आहात. मग भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या मी तरी शरीर पडेल माझं किंवा मी अर्जुनाचा वध करेन. आता हे झाल्यानंतर पांडवांच्या पोटामध्ये मोठं घबराट आणि ते सगळेजण अस्वस्थ झाले, कारण की भीष्माचार्य सर्वश्रेष्ठ दुर्योधन होते आणि आजवर त्यांनी कोणतीही प्रतिज्ञा मोडलेली नव्हती. जसं आपण आजवर कोणतीही प्रतिज्ञा पाळलेली नाही तसं भीष्माचार्यांनी कुठलीही प्रतिज्ञा आजवर मोडलेली नव्हते जन्मभर. तसे भीष्माचार्य आणि मग काय करायचं सगळेजण. त्यावेळेला कृष्ण द्रौपदीला म्हणाला की मी एका म्हाताऱ्याचा वेश घेऊन चालतो आणि तू एक साध्या स्त्रीचा वेश घे, म्हणजे हातातले राजभूषण वगैरे काढून टाक सगळे अंगावरचे, हातात साध्या बागड्या ठेव आणि का तिथे चल. मग तिथे चल म्हटल्यानंतर ते रात्रीच्या वेळेस जातात आणि ज्यावेळेला भीष्माचार्य ध्यान संपवतील आणि ओम ओम म्हणतील त्यावेळेस तू फक्त नमस्कार करताना बांगड्या वाजव. म्हणजे पूर्वीच्या बायका नमस्कार करताना त्यांच्या बांगड्या वाजत असत, असं असं नमस्कार करत असत. पहिल्यांदा नमस्कार करत असत, त्याच्यानंतर वाकून करत असत आणि ते करताना त्या बांगड्या वाजत असत. आता बांगड्याच नसत त्यामुळे वाजण्याचा काही प्रश्न नाही, परंतु बांगड्या वाजत असत. तर त्यानुसार ते त्या ठिकाणी गेले आणि तिथे भीष्मांच्या याच्यामध्ये वृद्ध लोक, स्त्रिया, लहान बालकं यांची कुठलीही तक्रार असेल तर केव्हाही याला परवानगी होती. मग तिथं भीष्मांचं ध्यान संपल्यानंतर ते ओम ओम म्हणले. ही द्रौपदी अंधारामध्ये उभी होती आणि मग द्रौपदीने त्यावेळेला नमस्कार करताना त्या बांगड्या वाजल्या आणि ते ऐकल्या भीष्माचार्य म्हणले सौभाग्यवती भाव. आता आणि मग त्याच्यानंतर वळून त्यांनी विचारलं कोण आहे, म्हणजे आर्य धर्म आहे त्यानुसार अगोदर कोण आहे असं विचारलं आणि मग आशीर्वाद दिलेला नाही, अगोदर आशीर्वाद दिलेला आणि मग कोण आहे विचारलं. आणि मग त्याने कोण विचारल्यानंतर मी द्रौपदी आहे असं म्हटल्यानंतर एकदम कृष्ण उभे राहिले की उद्या या अर्जुनाला वध करीन असं आपण प्रतिज्ञा केलेली. त्याची पत्नी इथे येते, तिला आपण सौभाग्यवती भाव असा वर दिलेला आणि हे सगळं अशा परिस्थितीत झालं. त्याच्या आर्थिक काय ते त्यांना वैद्य म्हणून ते म्हणले की कृष्ण कुठे आहे, कारण की ही तुझी अक्कल नाहीये असं नाही म्हणतो. कृष्ण कुठे म्हणले आणि मग कृष्ण कुठे म्हटल्यानंतर कृष्णाच्या तिथं पाठीमागं तिथं सरळ कृष्णाच्या पुढे जाऊन उभे राहिले जो म्हाताऱ्या पुरुषाच्या वेशात आहे. म्हाताऱ्या पुरुषाच्या वेशात असलेला जो कृष्ण आहे त्या कृष्णाला म्हणले की भगवंता कृपा असू द्यावी. ते म्हणले अरे तू मला ओळखलं कसं. ते म्हणले की मी ध्यान करत असताना तुझं ध्यान करत होतो त्यावेळेला एका म्हाताऱ्याच्या रूपात तू दिसला म्हणून मी बरोबर आला पाहिजे. तर एवढा माझा भक्त आहेस तू तर माझ्या विरुद्ध बाजूला का उभा आहेस. तर भीष्माचार्य म्हणले तुझ्या बाजूला जर उभा राहिलो तर तुझा चेहरा कसा दिसेल म्हणून विरुद्ध बाजूला उभा आहे. असं एकंदरीत सख्य भक्तीचा एकूण प्रकार. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणले की तुला काय पाहिजे. त्यामुळे काही नको मृत्यूच्या वेळेला कंठ दाटून येतो त्याच्यानंतर शब्द फुटत नाही प्रज्ञा जाते असं माझं होऊ नये एवढंच मला वर दे. त्याच्यावर कृष्ण म्हणलं पण असं कसं मी तुझा एवढा मोठा धनुर्धर आहेस वगैरे. ते म्हणले की हे बघ कृष्णा जरी का मी कितीही अज्ञानी असलो तरी ज्यांच्या बाजूला तू आहेस त्यांचा पराभव होईल असं मान्य इतकं आम्ही अज्ञानी नाहीये. त्यामुळे माझं शरीर उद्या पडणार आहे फक्त तुझं स्मरण राहावं. कृष्ण म्हणले की एवढा सगळा भक्त थोडक्यामध्ये वाया गेला का तर तो योग्य बाजूला उभा नाही चुकीच्या बाजूला. प्रतिज्ञांचं रक्षण करणं हे मुख्य मानतोय. अरे सत्वाचं रक्षण करणं हे मुख्य गोष्ट आहे. म्हणून त्याच्यावरती
ज्यावेळेला एक छोटस पुस्तिका आचार्य किशोरजी व्यास यांनी लिहिलेली आहे आणि त्यावेळेला त्यांनी भीष्माचा उल्लेख चतुर्दशीचा चंद्र असा केलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे पौर्णिमेचा चंद्र आहे. सर्व प्रकारच्या धारणा पूर्ण विकसित झालेले म्हणजे ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला अध्यात्माची परिपूर्ण अवस्थेला पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि त्याच्यात थोडीशी अलीकडची अवस्था जवळजवळ पौर्णिमेसारखी आहे तिला चतुर्दशी. त्यामुळे महाराजांना असं म्हणायचं होतं की उत्सव जर का करायचा असेल तर पौर्णिमेचा म्हणजे परिपूर्णतेचाच उत्सव करा. चतुर्दशीचा उत्सव केला तर मग त्याच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते, तो माणूस पूर्णतेला जात नाही. तर चतुर्दशीचा उत्सव केला तर त्याच्यामध्ये सूक्ष्म वृत्तींचा आणि वासनांचा जो पाऊस असतो तो आड येण्याची शक्यता असते. परिपूर्णतेच्या अहंतेचा पाऊस असतो आणि तो उग्ररूप धारण करून सगळा डाव विस्फोटून टाकू शकतो. पण महाराजांनी जसं बघितलं ते नुसतं दृष्टीने ते सगळे मेघ गेले. तसं असं तुम्हाला वाटलं तरी देखील अगोदरच थांबू नका. परिपूर्णतेच्या अवस्थेला जायच्या सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने हे सगळे मेघ विरून जातील. तुम्हाला परिपूर्णता म्हणजे पौर्णिमा प्राप्त होईल आणि मग पौर्णिमेचा उत्सव करा. नाही, याच्या पाठीमध्ये एक भूमिका आहे की परमार्थामध्ये कुठल्याच गोष्टीच्या मध्ये घाई कर्तकामध्ये अगदी शेवटच्या टप्प्याला आल्यानंतर सुद्धा आपण ते सगळं विस्फोटून जाऊ शकतं. याच्या पौर्णिमेपर्यंत स्वतःला नेत त्याच्यानंतर मेघ विरून गेल्यानंतर चिदाकाश स्वच्छ होऊन जातं, ऊन पडतं आणि मग पौर्णिमेचा उत्सव करा. कदाचित ही गोष्ट या कथेच्या मधनं एक ध्वनित केली जाते म्हणून चतुर्दशीला उत्सव महाराजांनी करून दिला नाही. उत्सव करायचा झाला तर पौर्णिमेला करायचा, कारण की ती प्रथा पडणार होती आणि खरोखरच तशी प्रथा पडली. आता यानंतर जामसिंगांनी आपली सगळी इस्टेट अर्पण केली. मुंडगावचे कित्येक लोक महाराजांचे भक्त झाले. त्यांच्यामध्ये पुंडलिक भोकरे नावाचा जवान मुलगा होता. उकिरड्या नामक कुंड्याचा मुलगा होता. ऐन तारुण्यामध्ये तो महाराजांचा भक्त झाला. उकिरड्या वगैरे हे नाव आपल्याला बरोबर वाटत नाही, परंतु वऱ्हाडामध्ये ज्या वेळेला पोरं वाचत नाही त्यावेळेला त्यांना काहीतरी नावं देतात आणि त्यातलं हे एक नाव आहे. त्याचा पुंडलिक पुत्र आहे. वधूपक्षामध्ये ज्याप्रमाणे मध्य पक्षामध्ये ज्याप्रमाणे पंढरी आळंदीची वारी करतात लोक त्याप्रमाणे पुंडलिकाने शेगावची वारी करायला सुरुवात केली. एका प्रसंगी असं झालं की ग्रंथिक सन्निपात म्हणजे प्लेग गावामध्ये आला. सगळं गाव बाहेर पडलं. प्लेगमध्ये थंडी वाजते, ज्वर येतो, डोळे लाल होतात, काक्यामध्ये मोठी गाठ येते, रोगी बरळत राहतो, शुद्ध राहत नाही, अंगाची चकमक होते, क्षणाक्षणावर बेशुद्ध होतो आणि मरण पावतो. युरोपातून हा रोग भारतामध्ये त्यावेळेला आलेला होता. बऱ्याच गोष्टी युरोपातून वाईट गोष्टी भारतात आलेल्या आहेत, त्यातली ही एक गोष्ट. मुंडगावामध्ये ज्या वेळेला हा प्लेग आला त्यावेळेला पुंडलिकाची वारी होती आणि तो निघाला. त्या पुंडलिकाचा पांडुरंग म्हणजे गजानन आहे. शेगावला यायला निघालं. घरामध्ये त्याला ताप यायला लागलेला होता. तसं त्याला घडीच आली परिस्थिती त्याने चोरली. शेगावाची वाट धरली आपल्या पित्यासमोर. 5 कोसावरती आल्यानंतर शरीराला जीवन भरला. एक पाऊल पुढे टाकलेला. काखेत गाठ उठली, हैराण झाला. बाप म्हणाला असं का करतोस? त्याला सांगितलं ताप आलेला आहे, काखेत गोळा आलेला आहे, शक्ती सगळी क्षीण झालेली आहे, मला चालवत नाहीये. आणि महाराजांचा दावा करायला सुरुवात केली. हे स्वामी दया करा, वारीचं खंड पाडीणार, दाव तुझ्या दिव्य चरणा, भक्त वत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची पर्वा मला. एक भक्तीचं सूत्र या ठिकाणी की बाबा मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करेपर्यंत त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती तू मला तुझ्यापर्यंत मी येईल तेवढंच सांभाळून, त्याच्यानंतर माझं काही होत आहे. म्हणजे माझ्या देहाचं माझ्या ऐहिकाचं काही झालं तरी चालेल, पण या देह आणि ऐहिकाचा जो काही माझ्याजवळ असलेला भाग आहे
त्याचाच आधार घेऊन मी तुझ्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे तिथं येईपर्यंत सांभाळ. तिथं आल्यानंतर काय करायचं कर, कारण की मी तुझं झालेलो आहे, तुझ्या बाजू येऊन पोहोचलेलो आहे. आता मला या सगळ्या गोष्टी सांभाळत राहण्याची गरज नाही. या सांभाळण्या एवढ्यासाठी होत्या की तुझ्यापर्यंत पोहोचता यावं. भक्त लोकांचा संसार कशासाठी असतो? देवापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांचा संसार असतो. आणि काय सर्वसाधारण माणसं उपभोगासाठी म्हणून संसार करत असतात. त्याच्यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे त्यांनी एक मोठं भक्तीचं सूत्र या शब्दांच्या मध्ये मांडून टाकलं की तुझ्यापर्यंत आल्यानंतर काही होऊ दे, परंतु तुझ्यापर्यंत येईपर्यंत सांभाळ. थोडक्यात म्हणजे संसार मी सांभाळू शकत नाहीये, शरीर मी सांभाळू शकत नाही, माझं असं मी काही म्हणतच नाही, पण त्याचाच आधार घेऊन मला तर तुझ्यापर्यंत यायचंय, तरुणाचे आधार तिथपर्यंत जर काही यायचंय तुझ्यापर्यंत, तर या शरीराला आणि ऐकायला मी थोडंसं सांभाळणं भाग आहे. ते माझ्या हातीतली गोष्ट नाहीये, ते पण तूच सांभाळ आणि तूच मला तुझ्यापर्यंत घेऊन चल आणि मग पुढे काय पण होत आहे. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रचना आता करी, ती साथ झाली वैरी, नाश तिचा करावयात. म्हणजे मागणं मागितलं ते काय मागितलं तर काही झालं तरी महाराज माझी वारी पूर्ण करते. तेवढी तरी मोठी गोष्ट काही मागत नाही आहे. तशी काही आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, घरातली परिस्थिती खूप उत्तम आहे असं नाही. काहीही मागायला हरकत नव्हती त्याला. कारण का तर काहीतरी ऐक असं नीट उभं करावं मनातच नाही. इच्छा एकच आहे, तुझ्यापर्यंत येणं एवढीच माझी इच्छा आहे आणि ती पुढे. आणि त्याने पुढे अजून एक एवढं गोष्ट आहे की त्या जगदंबेच्या दुर्गेच्या देवीच्या आरतीमध्ये वारी वारी जन्म मरणाचे वारी असं आहे. तर त्याच्यामध्ये एकाने असं म्हटलंय की पंढरीची जी वारी आहे, वारी 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 त्याचा एक अर्थ दूर करी, वारी वारी जन्म मरणाचे वारी. म्हणजे ही पंढरीची वारी जन्म मरणाला वारी म्हणजे दूर करते. म्हणजे थोडक्यात म्हणजे मोक्ष प्राप्त करून देते, ईश्वर प्राप्ती करून देते. तर आता माझं हे पुण्य ठेवा काय? उपासना नाही फार मोठी, काहीच नाहीये पुण्य ठेवा, तुझी वारी करणं एवढीच गोष्ट आहे. त्यामुळे तू त्याचं रक्षण कर असं तो म्हणाला. बाप आता तो रडायला लागला. तो म्हणाला की महाराज एकुलता एक पुत्र मला आहे. तो महाराजांचा दावा करत होता, देवाचा दावा करत होता की देवा माझा एकमेव पुत्र आहे, तो वंशाचा दिवा आहे, तो नेऊ नको. तो मुलाला म्हणाला गाडी घोडा आणू का तुला बसायला, त्याच्यावरून जाऊ. पण पुंडलिक म्हणाला वारी पायीच झाली पाहिजे, उठत बसत कसं तरी आपण शेगावला जाऊ. नाही, बापाने सुद्धा देवापाशी मागितलं आणि मुलाने पण मागितलं, पण बापाने मागितलं की या मुलाला वाचव, ते पुत्रप्रेमाने मागितलं. आणि जर मुलांनी म्हटलं की मला वाचव तुझ्यापर्यंत, ते ईशप्रेमामुळे म्हटलंय, देवप्रेमातलं म्हटलेलं आहे. याचं बोलणं देवप्रेमातून आलेलं आहे, याचं बोलणं हे पुत्रप्रेमामधून आलेलं आहे. दोघांच्या मध्ये ईश्वराच्या बद्दल निष्ठा आहेच आहे, पण प्रेमाच्या वृत्तीमध्ये जसा फरक असतो तशाच प्रकाराने हा एक थोडासा फरक आहे की मुलाला स्वतःचं असं काही नाहीच आहे महाराज करून. तर त्याची निष्ठा किती जबर आहे. जर का मृत्यू आला, त्याने असं सांगितलं मृत्यू आला तर माझं प्रेम तुम्ही मागं नेऊ नका, ते शेगावला द्या आणि वारी पूर्ण करा. ते किती अटीतटीने ती वारी करण्याचा इच्छा तरी इतकी परिपूर्ण पद्धतीने मनामध्ये ठेवलेली होती की जर का मृत्यू आला तरी चालेल, पण माझं शरीर तिथपर्यंत जावं. मग बाकीचं ते महाराज बघून घेतील. म्हणून कसं तरी उठत बसत मोठ्या कष्टाने शेगावला पोहोचला. त्याला असं वाटत नव्हतं की हा शेगावपर्यंत जाईल, पण कसा बसा तिथपर्यंत पोहोचला. महाराजांना पाहून त्यांनी दंडवत घातला. महाराजांनी एका हाताने आपली काख जोर करून दाबली आणि अतिशय गोड शब्दामध्ये ते पुंडलिकाशी बोलले आणि केले मधुरोत्तर. पुंडलिका तुझे गणना कर, कळले आता खेळ बरं, चिंता करू नको, चिंता त्याची करू नको. त्याचे महाराज बदलता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी चिरवली, तापत होई उतरवला. अशक्तपणाने थोडा कंप राहिलेला होता.
पुंडलिकाच्या मातेने नैवेद्य वाढून आणला आणि त्या नैवेद्याचे 1-2 घास महाराजांनी घेतल्यानंतर याचं कापडं गेलं. म्हणजे याला घास घातले आणि कापडं गेलं असं नाही, महाराजांनी खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम करून याचं कापडं गेलं. म्हणजे साधारण किती झालेलं असेल मानसिक दृष्टीने याचा आपण विचार करावा की मी खाल्ल्यानंतर मला जरा बरं वाटेल असं नाही, महाराजांनी खाल्लं की मला बरं वाटेल. ही फार मोठी गोष्ट. प्रचंड दानात्म्य अशा प्रकारचं पाहायला सुद्धा मिळणार नाही. सगळे जे एक एक महाराजांचे लीला सहचर असं मी म्हणतो त्याच्यातलं हे प्रमुख लीला शहरांच्या पैकी आहे. जसं की जामसिंग मिळतो त्याप्रमाणे आहे पुंडलिक. आणि त्याच्यामध्ये प्लेग सारखे विलक्षण रोगातून एखादा माणूस वाचणं औषधोपचाराच्या शिवाय ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा असं वाटतं की त्या सत्तेला महाराजांचा स्पर्श होऊन ती कार्य करत होती. महाराजांच्या इच्छेचा स्पर्श झाल्या झाल्या प्रकृती कार्य करते. अशी स्थिती त्याला काही करायला लागत नव्हतं, सगळं कार्य होत होतं. ते लौकिक दृष्टीने चमत्कारच होते, पण महाराजांच्या दृष्टीने ती लीला सहज होतं. त्या सगळ्याचा उपयोग त्यांनी जगातला परमार्थ वाढवण्यासाठी केला. कुठल्याही प्रकारे आपल्याला काय वाढावं, आपलं मोठेपण वाढावं यासाठी महाराजांच्या सारख्या विभूती असं काही करणं शक्यच नाही. उद्या देवाने असं केलं असं म्हणणं आणि महाराजांनी असं केलं म्हणणं हे एकच नाही. महाराज असं करूच शकत नाही. स्वतःसाठी काय करणार? सगळं काही जे जे काही आहे ते समाजासाठीच त्यांनी अवतार घेतलेला आहे. त्यामुळे स्वतःसाठी काही करण्याचा जसा साधकाला आपण करतो त्याला सांगायला लागतं स्वतःसाठी मागू नकोस, स्वतःसाठी करू नकोस, इतरांसाठी असं देवाला सांगायला लागत नाही. तसंच महाराजांनी हे सगळं केलं हे लीला असं म्हणतात. त्याचं कारण की त्या सहज होतं. आणि आम्ही ज्या करतो त्या गोष्टी मोठ्या कष्टाने करते. माझ्यासाठी नाही करायचं, सगळं इतरांसाठी करायचं, तर मग मला त्याचा फायदा काय होईल असा एक विचार मला येईल म्हणतो तेवढ्यानं. हा जो काही भाग आहे हा साधकाचा भाग आहे. सामान्य व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे असं अवतारी पुरुषांच्या बाबतीमध्ये या गोष्टी नसतात. त्यांचं सर्व जीवनच या इतरांच्यासाठी असतात, जगाच्या कल्याणासाठी म्हणून अवतरलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलले जे ऋषी सात भावे भरताय, जाणून संतांचे मार्ग आड राणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो अर्धे लोपणी पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मध्ये साधने बुडविले, पिटू भक्तीचा डांगोरा कधी काळा असेल करारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. अशा प्रकारे महाराजांच्या भाजवडीला एक तर भक्तीची सूत्र सदोदित प्रत्येक लीला प्रगट करत होता. आपण पोथी वाचतो आहोत त्याच्यात आपल्याला ते कळत आहे, पण त्याचबरोबर त्याला काही एक विशेष अर्थ पण आहे आणि तोही आपल्याला कदाचित या सगळ्या गोष्टींच्या बद्दल कधी कधी ध्यानात येत नाही आणि कधी कधी ध्यानात येतो. याचं कारण सुद्धा त्यांनी जर का कशा प्रकारची इच्छा केलेली असेल ते प्रगट व्हावा, जसं महाराजांनी इच्छा केली की प्रगट व्हावा म्हणून ते प्रगट झाले, तशा प्रकारे या पोथीतला अर्थ सुद्धा प्रगट व्हावे अशी त्यांची इच्छा असेल तर ते प्रगट होणार, नाही तर आपण प्रगट करू शकणारच नाही. म्हणून महाराजांनी आपल्यासाठी म्हणून या पोथीच्या मध्ये हा जे प्रसंग आहे या प्रसंगाच्या कित्येक गोष्टी आज इथे या पवित्र वातावरणामध्ये प्रगट करून घेतल्या असंच आपल्याला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे की पुंडलिक आणि का भागाबाई त्यांनी थोडस त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला की महाराज एका गुरु होऊ शकतात का वगैरे. परंतु महाराज जरी पुंडलिकांना मोठ्या प्रेमाने सांभाळले. तो प्रसंग इथं नुसतं वाचणं आवश्यक का आहे त्याचं कारण की त्या पादुका इथं आहे ज्या महाराजांनी पाठवल्या आहेत त्या म्हणजे चमत्कार आणि वास्तव या दोन्ही गोष्टी इतक्या एक होऊन गेलेल्या आहेत की प्रत्यक्षात आम्ही त्या पादुका पाहू शकतो, पण त्या आलेल्या आहेत त्या मात्र चमत्कार. मग शेगावची वारी करणं याच्या बाबतीमध्ये त्याची विलक्षण निष्ठा होते आणि असं जरी का करत असला तर देखील भागाबाई नावाची चाकरीण होते आणि तिने असं त्याचा बुद्धिभेद केला
की अरे गुरु म्हटल्यानंतर कानामध्ये त्यांनी मंत्र सांगितलं पाहिजे वगैरे असं. तर दुसरे गुरु आहेत आणि तर त्यांच्याकडे आपण जाऊ. तर तू काही तुझ्या बाबतीमध्ये त्या प्लेटची गाठ वगैरे गेली वगैरे असं म्हणून तुला त्यांच्यावरती निष्ठा बसलेली आहे. अरे पण कावळा बसायला आणि खाली मोडायला याच्यात गाठ पडली तशा प्रकारे झाला असेल असं. म्हणजे या बाईने त्यांचा बुद्धिभेद करण्यासाठी काही वापरायचा प्रयत्न केला. आणि हे म्हटल्यानंतर अंजनगावला केकाजी गुरूंचे शिष्य आहेत, त्यांना आपण दोघं मिळून गुरु करू. त्यांचं उद्या अंजनगावामध्ये कीर्तन आहे, ते ऐकायला आपण उद्या सकाळी जाऊ. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथाचे जाविता. तर ते सगळे गुण महाराजांना लागू पडतात. पण तिची समजच तेवढी, त्यामुळे ती जे काय बोलली त्याच्यावरती तिला दोष देत बसण्यात काही अर्थ नाहीये. जसं आपण टेकडीला दोष देत बसण्यामध्ये रामायणाची मजा घालू नये, त्यानुसार त्या बाईने जे काय केलं त्याच्याबाबतीत तिला दोष देऊन पुढच्या कथेची मजा घालू नये. उलट तिने ते केलं हे बरं झालं, कारण त्यामुळे या पादुका इथं आल्या. त्यामुळे एका प्रकारे तिचे आभार मानले पाहिजे, तिने असं केलं. तर अंजनगावला जाऊन कुंडलिक भोसले जसा अतिशय भाविक होता, त्याचप्रमाणे तो गरीब माणूस होता. त्यामुळे त्याला तिची भीड पडली की बाबा असं ती म्हणते तर तिला नाही कसं. त्यामुळे त्याने असा विचार केला की आपण जाऊ कीर्तन ऐकायला म्हणून, आणि मग बघू पुढचं पुढे काय. पण तरीही अशा वेळेला अशी शक्य आलं असं की तिथं गेल्यानंतर भिडेनी परत पुढच्या गोष्टीला बळी पडू शकेल. म्हणून तो म्हणाला की बरं मी येतो तुझ्याबरोबर. आणि रात्री तो झोपला. 3 रात्र आणि कुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला, म्हणजे महाराजच. कुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साच्या थेट समर्थांच्याकडे. पुरुष म्हणे रे कुंडलिका, अंजनगावासी जातोस का, गुरु करायते निका त्या भागीच्या सल्ल्याने, जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चय. ते प्रेम आहे ना, प्रेम असताना म्हणतो अरे वेड्या असं कोण कोणाला म्हणेल. प्रेम नसताना असं म्हणू शकत नाही. आपण नंतर का ऑफिसमध्ये आहोत आणि का दाखवतात भरतो, पण आपण साहेबाला असं म्हणू अरे वेड्या असं. तर या सगळ्या गोष्टी नाही, प्रेमाचंही पाहिजे. जर तू म्हणतात म्हणजे त्याला लहान मुलाला जसं आईने म्हणावं की अरे वेड्या असं करू नको, तसं गुरु शिष्याच्या बाबतीमध्ये बोलला आहे. त्या शिष्याचं भाग्यच आहे. इतकी जवळीक गुरु दाखवत आहेत. त्याच्यावर याह मग ते अहो जाओ पंडार अमकं करणार वेडे, काही अक्कल नाही तुला असं म्हणतो की बरं वाटतं. म्हणजे त्याचं कारण असं आहे की हा आपलेपणा झाला. याचा अर्थ गुरु सारखं सगळ्यांना येड्या अक्कल नाही वगैरे असं म्हणत असं नाहीये. क्वचित असा प्रसंगाला चुकायला लागला तर जवळ घेताना म्हणणार की नाही काय वेड्या. तसा प्रकाराने हा वेड्या शब्द हा उभीत आलेला नाहीये. त्याच्यामध्ये सगळं प्रेम बनवेल. आणि मग कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कानगोष्टीला कितीतरी करतात. अरे कानगोष्टी म्हणजे कितीतरी लोक कानगोष्टी सारखे करतात. गपचूप एक वाक्य आहे, एक सिंगल लाईनर असं की नाही त्याच्यामध्ये की वेन यू टेल दिस टू एव्हरीबडी डोंट फॉरगेट टू टेल दिस इज कॉन्फिडेन्शियल. तुम्ही सगळ्यांना सांगता नाही काही गुप्त आहे. एखाद्या असं म्हणलेलं आहे की एखाद्या गोष्टीचा जर का प्रचार करायचा जर का असेल तर त्या बायकांना हे गुन्हाला सांगू नको.
तर कानगोष्टीला कधीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे नादी दंभाचाराचे तो हा कुंडलिका पडू नये. हे अतिशय निश्चयात्मक रीतीने पण सांगितलेलं आहे, प्रेमाने पण जवळ सांगितलंय, पण निश्चयात्मक रीतीने हे बरोबर नाही. गुरुंचं हे कार्य आहे. गुरु कधी संदिग्ध बोलत नाही. गुरु कधी एखाद्या गोष्टीच्या भोवती भोवती फिटिंग अराउंड दोष म्हणतात तसं करत नाही, सरळ सांगत. कारण की शिष्याची भीड पडेल तो गुरु अत्यंत अधम होय असं समर्थाने म्हणत. तो चुकतोय असं स्पष्ट झालं. पण लोक एकमेकांच्या कानात गोष्टी करतात म्हणून ते एकमेकांचे गुरु होत नाही. त्या लंबाचाराला कुंडलिकातून बळी पडू नये ही गुरुची आज्ञा आहे. आता इथं काही सल्ला नाहीये, ही आज्ञा आहे. तू इकडे तरी कान मंत्र देतो तुझं कारण गडगड आहे गुरु महाराजच समजला. आणखी काय आहे आज तिने आज पूर्वीनं खास ऐसे बोलता पुंडलिकास आनंद असतील. पाहून आणाला निरगुण स्वप्नीच्या पुरुषा लागून ते पाहिले गजानन शेगावीचे स्वामी पहा पुंडलिकवडे गुरु राया पादुका द्या मला सदया नित्यपूजा करीन नित्यपूजा करावया यावेळेला आणखी असं नसेल. काही मागितलं नाही, काय पाहिजे काही नको तुमच्या पादुका द्या आणि त्या कशासाठी रोज महापूजा करता येते. म्हणजे माझ्या भक्तिभावाला वाट करून द्या, त्याच्यासाठी तुमच्या पादुका द्या, याच्या पलीकडे काही मागणं नाहीये. हे परत भक्तीचं दुसरं सूत्र आहे की मला काही नको आहे, फक्त तुझी आठवण होईल, तुझी मी पूजा करू शकेल एवढं बळ दे, तुझी गुण दे, याच्याशिवाय दुसरं काही म्हणजे काही मागितलं नाही. आणि तो जर काही जरा श्रीमंत माणूस असता आणि काही मागितलं नसतं तर गोष्ट वेगळी, पण अतिशय गरीब होता, त्यांनी काही इतर न मागणं ही गोष्ट सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये असलेल्या संबंधांच्या सारखी आहे. कृष्णाकडे गेले त्यावेळेला काय पाहिजे का असं कुठलं विचारू पण शकलं नाही. इतका हा निष्ठुर होता. त्या सगळ्या उपचार वगैरे करून घेतले, दुसऱ्याशी तडक निघाला. आणि ज्या वेळेला उपचार करण्याच्या वेळेला त्याचं जे धोतर होतं फाटकं ते काढून किंवा नवं धोतर त्याला नेसवलेलं होतं आणि का त्याला त्या सिंहासनावर वगैरे बसवलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाने निघताना तो ते धोतर जे होतं नवं ते काढून घेऊन आपलं जुनं धोतर नेसला आणि का निघाला की तुझं काय नको आहे मला तुझं काय नको आहे, पण मला भेटायची इच्छा आहे. तिची भूमिका भक्तीची आहे सुदाम्याची. त्याच्यानंतर ज्या वेळेला परत आला त्यावेळेला सगळी सुदामानगरी सुवर्णाची झालेली, त्याला ओळखत वगैरे लोक कौतुक करतायत, त्याच्यावर तो आपलं शांतच आहे. तर त्याच्यावर एखादी म्हणलं की का रे तुम्हाला एवढा महाराज आनंद नाही का झाला, एवढं सगळं सुवर्णाची वगैरे झाली, तुम्ही आता त्याच्या अधिपती आहात. आनंद झाला म्हणला, पण कृष्णाला भेटलो तेव्हा झाला होता तेवढा नाही झाला, ज्याला सुदामा म्हणतात. कारण मला काही जमत नाही या सगळ्या गोष्टी सगळं आलं नाही. हे तत्व कुंडलिक बोललेले पुन्हा या त्याच्या जीवनकथेमध्ये प्रगट करून दाखवलं. म्हणून महाराजांचे हे सगळे लीलाचर सहचर हे एक एक भक्तीचं सूत्र प्रगट करत आहे. आणि जर ते आपल्याला ते सामान्य पातळीवरचे अलीकडचे काळातल्या जवळ त्याच्यामध्ये दिव्यत्व जाणवत नाही, पण हे कृष्णाच्या कथांच्या मध्ये असलेलं जे दिव्यत्व आहे तेच दिव्यत्व या महाराजांच्या लीलाच्या घटनेमध्ये त्यांच्या कृतीमध्ये आहे. तर काही लोक तुमच्या फक्त पादुका द्या असं त्यांनी म्हणलं. बऱ्या उद्या 2 प्रहर दिवस येतात आचार पादुकांची पूजा कर या मी दिलेल्या घेईन तुला. महाराज पण समर्थ आहेत, दिल्या तुला पादुका घे उद्या 2 प्रहरी पूजा कर. आता कशा त्याच्यापर्यंत जातील, आता महाराज बोलून घ्या त्याच्यापर्यंत कशा असेल हे प्रकृतीने ठरवायचं आहे. यांनी ते प्रगट केल्यानंतर ते सगळी व्यवस्था करणं हे प्रकृतीचं जगन्मातेचं काम, तुम्ही ते करायचं. त्यानुसार त्या ठिकाणी जामसिंग त्या ठिकाणी होते. आणि मग या स्वप्नामध्ये सगळं झाल्यानंतर कुंडली उठून बसला, त्याला जाग आली, समोर पाहायला लागला तर कोणी दिसत नव्हतं, पादुका पण नाही. त्याला काही उलगडा होईना, मनातला संशय जाईना. महाराजांच्या शब्दाला आजपर्यंत कधी भट्टा लागला नाही.
ते जे म्हणाले ते खरं झालेलं आहे. त्यांनी येऊन दर्शन त्यांनी दिले म्हणजे कारण कशी भागी ठाकरेनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजून काय अर्थ. त्याने असा विचार केला की नवीन पादुका मी त्याचं पूजन करावं असं त्यांच्या मनात आहे की काय. पण मी त्यांच्या पायातल्याच पादुका मागितल्या होत्या, त्याच त्यांनी दिलेल्या होत्या. मग मी नवीन कशाला घेऊन. हा भक्तीचा जोर आहे. नवीन पादुका घेण्याच्यासाठी पैसे वाचवण्याचा प्रश्न नाहीये हा. मला त्याच पादुका पाहिजे आहे आणि त्यांनी त्या पादुका द्यायचं कबूल केलेलं आहे. त्याने पाठवण्याची तजवीज त्यांनी करायची आहे. याच्या अंतर्करणाचा विश्वास बघा, श्रद्धा बघा. महाराष्ट्राच्या पादुका पाठवून वगैरे काही नाही, पाठवायलाच पाहिजे. त्यांनी कबूल केली. ही भक्ताची अंतःकरणाची भूमिका. मग त्याने असा विचार केला हे सगळं झाल्यानंतर की बघू काय होतं ते. त्यावेळेला ती भागी ठाकरे बोलवायला आली अंजन गावाला चल म्हणून. त्याला कुठल्याही म्हणाला आम्ही काही येत नाही, मर्जी असली तर तूच जा अंजन गावाला. मी जो एकदा गुरु केला गजानन महाराज तो मी आता मुळीच सोडणार नाही, हा माझा निश्चय आहे. आता एक गुरुजींच्या आज्ञेचं पाठबळ आहे, महाराजांनी दिलेलं दृष्टांत आहे. मुळातली भक्ती तशाच प्रकारची आहे. या सगळ्याचं एकत्रीकरण करत तो इतका जरी पडत बरं ही इतकी विनंदन नाही, पण तो अजिबात आता द्यायला नाही. जाओ काय करायचं करत. हे ऐकून बागाबाई अंजनगावला गेले आणि मुंडगावामध्ये काय झालं की जामसिंग लटकून शेगावला गेलेले होते महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि याच्या आधी 2 दिवस ते गेलेले होते आणि त्याच दिवशी ते मुंडगावला परत यायला निघाले. तेव्हा महाराज बाळाभाऊला म्हणाले की या पादुका पुंडलिकाला देण्यासाठी त्याच्या जवळ द्या. ऐश्वर्य भक्तीचा पुंडलिकाचा आहे, त्याला प्रतिसाद भगवंत देतो आणि तो असं तसं देत नाहीये. त्याच्या हस्ते पाठवून द्या असं तो म्हणतो आहे. त्यामुळे असं पण सत्ता आहे, प्रेमाची सत्ता. असं नाही की या तुम्ही नेता का जरा वगैरे काय नाही. नेता का जरा त्याला तू दे आणि तो नीट. पण ही सत्ता म्हणजे या राजकारणी लोकांची सत्ता तशी नाहीये. त्यांना विश्वास आहे, त्यांचं प्रेम आहे एवढं की त्या प्रेमाला फक्त प्रतिसाद दिल्याशिवाय राहू शकणार नाही. त्याप्रमाणे ते त्याच्याजवळ दिलं. समर्थ आज्ञा होता ऐसी, त्याच्यामुळे तसेच केले. त्या प्रकाराने ते घेऊन मुंडगावामध्ये आले. जामसिंग पुंडलिक वेशीमध्ये वाट पाहतात. आता किती गोष्टी आपल्याला अद्भुत वाटतील तेव्हा आता विश्वासच किती आहे की आता 2 प्रहरी पादुका येणार आहेत तर माझ्या घरी येतील पादुका. असा आगाऊपणा नाही. पादुका येणार आहेत म्हणजे गावात येणार आहेत, कुणाकडनं तरी येणार. त्याला काय माहिती नाही की जामसिंग लटकून तिकडे गेलेले होते. पण पादुका येणार आहे स्वागतासाठी मी गावाच्या वेशीत जाऊन उभं राहिलं पाहिजे. हा भक्ताची भूमिका आहे. अरे मी किरकोळ आहे, समोरच्या बाजूला येतात ती महत्वाची गोष्ट आहे. मला तिथं जायला म्हणजे तो नुसतं जायला पाहिजे जबाबदारी नाही, उत्कंठेने गेला. त्याच्यानंतर महाराजांच्या पादुकांच्या स्वागतासाठी गेला, कारण त्या पादुकांच्या रूपाने महाराजच येणार आहे असं नुसतं पाहू. नुसत्या पादुका येत नाही, पादुकांच्या रूपाने महाराज येत आहेत. तुम्ही विचार करा की आम्ही पण पूजा करत असतो, पादुका असतात किंवा काहीतरी असतात, त्या रूपाने ते आहेत असा आमचा भाव असतो. असायला पाहिजे की जर का ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असेल तर महाराज आहे असं वाटतं. पूजा करताना कॅज्युअली पूजा करता का बरे महाराजांची पूजा झाली असा अतिशय भक्तीचा स्तरे पडतो. नाहीतर ही कृती त्याच्याकडे घडली नसती. तो असा होऊ चमत्कार येऊ दे घरी पादुका नाही येणार आहे तर हा विश्वास आहे. पण त्याबरोबर भक्तांनी तसं वागावं तसं तो वागतोय की अरे महाराजाला मी दारांचा उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या पायीचं पायपोट होऊन राहील. त्याच्या प्रकारे हा पुंडलिक तिथं दारांचा उभा राहतो. काही मागणं नाही आहे. पादुका दे. पादुका भक्तीचे फुल माझी प्रगट करण्याच्यासाठी सोय याच्यासाठी ठेवते.
आणि त्यानुसार त्यांनी कबूल केलं ते येणारच आहे. विश्वास परिपूर्ण आहे. जसा त्या पितांबर शिंप्याला विश्वास होता की आता याच्यात पाणी भरणारच आहे, आता ते त्या ठिकाणी दाबलं सुद्धा नाही त्यांनी, तो तुंबा नुसता ठेवला, पाणी भरलं. त्याचं कारण श्रद्धा आहे. महाराजांची शक्यता आहेच आहे, पण त्याची श्रद्धा केवढी आहे की आता काय दाबायची गिरवायची गरज नाही, तिथलं पाणी त्याच्यामध्ये घालायचे उतापात करण्याची गरज. तसाच हा आहे की महाराजांच्या पालका येणारच आहे आणि देशीत जाऊन त्याचं स्वागत. आणि तसं झाल्यानंतर जामसिंगांनी विचारलं तू काय इथं आहेस? त्यांना आश्चर्य वाटलं. तर पुंडलिक त्याच्यावर त्या म्हणलं की महाराज कसे आहेत, त्यांनी काही प्रसाद द्यायला तुमच्यासाठी काही दिलंय का? आता काय तिथं त्यावेळेला कुठल्याच प्रकारची संपर्क व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये. मोबाईलवरती महाराजांनी कळवलंय वगैरे असं काही नव्हतं, पण एक मनाचा मोबाईल असतो तो होताच, त्याच्या संपर्कामध्ये तो होता, त्याला कळवूनच गेलं. त्याने विचारलं की प्रसाद मला द्यायला तुमच्यापाशी काही दिले का? बरोबर, झामसिंग त्यावेळेला श्रीमंत होते ते आणि हा अतिशय गरीब होता आणि जर नुसतं साधं बोलणं देखील त्याच्यामध्ये त्यावेळेला एक सामाजिक व्यवस्था अशी होती ही खूप अंतर असत. पण तो विचारतो की तुमच्याजवळ महाराजांनी मागायचे तेवढा धीटपणा जामसिंगांना आश्चर्य वाटलं. कारण आचार्य एक गरीब माणूस दाडकत येतोय, बोलतोय, विचारतोय आणि खरंच दिलेला पण आहे. त्यावेळेला आचार्य याला कसं कळलं, याला नुसतं कळलं असं त्यांना वाटलं. पुंडलिकाला लगेच सांगितलं नाही, कारण की त्यांना त्या गोष्टीचा शांतपणे आस्वाद घ्यायचा. हा योग्य पालुका जा असं नाही आहे. अरे महाराजांच्या पादुका म्हणजे केवढी मोठी गोष्ट, ते याला कळलेलं आहे म्हणजे इथं काहीतरी अजून मोठी गोष्ट आहे. आणि ती अद्भुतता जर का समजून घ्यायची असेल तर ती शांतपणाने समजून घ्यायला पाहिजे. वेशीवर समजून घ्यायला नको आहे, घरामध्ये समजून घ्यायला पाहिजे. म्हणून तो घरी घेऊन प्रत्येकाच्या स्तुतीमध्ये एक भक्ताची मर्यादा आहे, त्याच्यानंतर भक्तीची एक उंची आहे. महाराजांच्या पादुकांच्या बाबतीमध्ये असलेली त्यांची जी श्रद्धा भावना आहे त्याच्यासाठी म्हणून कसं वागायला पाहिजे याचं उदाहरण. आणि त्या सगळ्या सहित त्याने त्याच्यानंतर खोदून विचारलं त्याला की तू हे मला का विचारलं. पण तेव्हा पूर्ण निघाली त्यांना स्वप्नाची गोष्ट सांगितली. आणि मग यांची पण भ्रांती नसली की हा विचार नाही गोष्ट आता जे महाराजांना हे सगळं परस्पर या दोघांचं अतून एक संपर्क आहे जो अनाकलनीय आहे. पण तो आहे एक निश्चित केलं त्यांनी, कारण की ते पण भक्तच होते. अशा प्रकारचा भक्तीचा व्यवहार पाण्यामध्ये भक्ताला मोठा आनंद असतो, त्याप्रमाणे त्यांना आनंद. आणि मग त्यांनी त्या पादुका काढून पुंडलिकाच्या हातामध्ये दोन तुळांनी पुंडलिकांनी मनोभावाने जसं महाराज म्हणले होते की दोन तुळांनी त्याप्रमाणे त्या वेळेला बरोबर प्रसादी पादुकांचं पूजन केलं. संत भक्ताला कसं आणि किती सांभाळतात, त्याला किंचितही आडमार्गाला जाऊ देत नाही याचं तर उदाहरण आहे. परिणामी भक्तीचे अनेक अंग प्रकट झालेले त्या प्रसंगावर. भक्ताच्या बोलण्यात संत सत्पुरुष कसे पुरवतात एक कथेत अतिशय स्पष्टपणाने आहे. यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे त्या बागी ठाकरेने किती म्हटलं तरी पुंडलिकाने एका शब्दाने देखील असं म्हटलं नाही की चल मी तुझ्याकडे त्यांना गुरु करायला म्हणून येतो, असं तो कधी म्हणला नाही. नुसतं येतोच असं म्हणलं. पण ते सुद्धा महाराजांना मान्य. पण हे गरीब लोक असतात, त्यांना खूप काही शास्त्र वगैरे गोष्टीची माहिती नसते. असं असतं तरी थोडंसं कमजोरपणाने कुठेतरी जाऊ नये म्हणून महाराजांच्या सारखे सत्पुरुष सांभाळतात. त्याचा मनोभाव सुद्धा इतका विलक्षण होता. निष्ठा तर मागच्या प्रसंगात वारीवरची विलक्षण निष्ठा प्रगट झालीच होती त्याच्याकडून. आणि या प्रसंगात विशेष म्हणजे महाराज पादुका पाठवणार हे त्याला नक्की माहिती होतं. ही जी निष्ठा प्रगट झालेली त्याची आहे. गुरुने आणवणं हे मोठ्या मोठ्या लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. जसं विवेकानंदांना
एका प्रसंगी असं वाटलं होतं, महाराज रामकृष्णांनी सांगितलं होतं की आता हे कुलूप बंद, आता तुला समाजाचा प्रश्न नाही होत, कारण की तुला कार्य करायचंय जगन्मातेचं. ते म्हणलं की मला कार्याची जे काय नको, मला समाजावस्था पाहिजे. त्यावेळेस तुला कार्य करायचं, त्यावेळेस मी नाही करणार. तू कसं नाही करणार, जगन्माता तुझ्या मानगुटीवर बसून कार्य करू नये. पण ते म्हणलं काही जण तरी की माझं मन तिथं लागणार नाही, की मला साक्षात्कार झाला, निर्विकल्प समाधी प्राप्त झाली पाहिजे. अरे जगभर मी हे सांगत फिरणार आहे की अशाच्या पद्धतीने होतं आणि मला तर अनुभव नाही, असं नाही मला चालणार, अशी विवेकानंदांची भेट. रामकृष्णाची वेगळी ह्याला जर निर्विकल्प समाधी प्राप्त झाली तर हा दुसरं काही करणारच नाही, तो निर्विकल्प समाधी. कारण की ते तसेच राहिले होते, स्वतःवरून त्यांना माहिती होतं की हा तसाच राहील, कारण की ते तसेच राहिले होते कित्येक दिवस रामकृष्ण त्या अवस्थेमध्ये राहील. पण असं नाही विवेकानंद कुलूप चालणार आहे, मग काय करायचं, कुलूप आता लावलेला आहे, किल्ली माझ्याकडे राहील आणि तुला तरी ते कुलूप तोडायचा विवेकानंदाने काही वेळा प्रयत्न केला. तशा प्रकारे तोबाहारी बाबा म्हणून होते, ते योग शिक्षण देऊ शकत होते, त्यानुसार त्यांना कुंडलिनी जागृती त्यांच्याकडनं करून घ्यायची आणि तर ती समाधीची वाट मोकळी करायची, असा प्रयत्न करायच्यासाठी म्हणून रात्रीच्या वेळेला त्यांच्याकडे त्यांच्या त्या आश्रमामध्ये जायचं. रामकृष्णाने जय ठेवल्यानंतर विवेकानंदांनी ठरवलं होतं, पण ते उठले आणि समोर चक्क रामकृष्ण उभे राहिलेले पूर्णामयाच्या प्रकारची दृष्टी, आणि ते पाहिल्यानंतर त्यांचा त्या दिवशीचा मनोदय निघूनच गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी तसा प्रयत्न केला, पुन्हा तीच गोष्ट घडली. असं कित्येक दिवस 21 दिवस पर्यंत ही गोष्ट घडत होती. शेवट थकून सांगितलं की आता नाही, हे नाही तुझ्याकडे आम्ही प्रयत्न. म्हणजे विवेकानंदांसारख्याला सुद्धा रामकृष्णांच्या सारख्यांना सांभाळावं लागलं, दुसरीकडे कुठं जाण्याच्या संबंधामध्ये. तीच गोष्ट इथं झाली. विवेकानंदांच्या ठिकाणी हा माणूस आहे आणि रामकृष्णांच्या ठिकाणी महाराज आहे, भूमिका आमच्याकडे तसंच सांभाळलेलं आहे. ठिकठिकाणी म्हणून शिष्यांना सांभाळत असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांभाळत असतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या पासून सांभाळत असतात. शिष्याला क्वचित समजतं की आपल्याला सांभाळलं, पण जेव्हा जेव्हा खरोखरी जातून समजलेलं असतं त्याला इतका पुस्तक झालेला असं या ठिकाणी कुंडलिक बुवा आणि त्या दोघांच्या मध्ये असलेला जो भक्तीचा व्यवहार आणि संपर्क हे जामसिंगांनी पाहिलं. त्यांच्यामध्ये लक्षण निर्माण झालं नाही, त्यांना विलक्षण कौतुक वाटलं त्या गोष्टी. तर एकंदरीत सगळे उच्च प्रतीचे भक्त होते आणि त्यांचे गुरु म्हणजे ईश्वर स्वरूपच असलेले महाराज होते. त्यांच्यामध्ये आता या सर्व कथांच्या मध्ये इथे एकच घटना घडलेली ती म्हणजे बायजाबाईंची. म्हणजे याच ठिकाणी घडलेल्या घटनांच्या की मुळगावामध्ये किती घडलेलं बघा, ही तिसरी लहानपणी लग्न झालेलं, त्याच्यानंतर जामात म्हणजे लग्न वडिलांनी करून दिलं, परंतु वडील जामाताच्या ग्रहाला गेले होते गर्भधान करण्यासाठी, पण तो जामात शंड आहे असं निष्पन्न झालं. खूप भोवतीनं भोवती होऊन शेवटी तिला परत आणलं. याचं कारण की ती दिसायला छान होते आणि का मोठा धीर होता, त्याची वाईट दृष्टी तिच्यावरती पडत होती. एका प्रसंगामध्ये त्याला पण अक्कल घडली, तो तिच्या अंगावरती हात टाकणार एवढं त्याचं मूलच माडीवरून पडलं आणि त्यामुळे त्याला एक प्रकारे भीती बसली की तिच्या अंगाला हात लावणे. पण असं असं तरी तिथं राहणं हे काही सुरक्षित नव्हतं, म्हणून त्याला परत आणलं. महाराजांच्याकडे घेऊन गेले. महाराजांनी सांगितलं की हिच्या नशिबी विधात्याने पुत्र दिलेले नाही, जगातले जेवढे पुरुष आहेत ते सगळे तिचे बाप. हे ऐकल्यानंतर शिवराम म्हणजे तिचे वडील त्याला शोक झाला. बायजाला घेऊन ते मोठगावाला परत आले. पण महाराजांच्या वचनामुळे बायजाला खूप आनंद झाला. याचं कारण असं
की तिच्या मनामध्ये जे आलेलं होतं तसं महाराजांनी बोलून दाखवलेलं होतं. अंतरीची तार जुळली असं म्हणतात, तसं तिचं महाराजांची नातं जमून गेलं की अरे बरोबर मला जे पाहिजे तसं त्यांनी सांगितलं. कारण की कितीतरी पर्याय होते, जीवनाच्या इतर सगळ्या पर्यायांच्या नादी लागायचं नाही हे तिचं निश्चित झालेलं होतं. एकमार्गी फक्त स्त्रीचं जीवन जगायचं असा जो पर्याय होता तो तिला अत्यंत मान्य होता. तशीच तिची मनोधारणा झालेली होती आणि महाराजांनी बरोबर तिथं सांगितलं. त्यामुळे महाराजांच्यावरती तिची विलक्षण श्रद्धा बसली. आता हे सगळे लोक अतिशय गरीब होते. त्या मुलगावमधले पुंडलिक बोकरे जो अत्यंत निष्ठेने वारी करत होता, त्याच्याबरोबर ही पण आता वारी करायला लागली. पुंडलिकाने पाहिजे दोघं बरोबर जातात म्हणल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली. दोघांचा डोंगरच आहे, दोघंही तरुण आहे आणि वारी बिरी काही नाही, यांचं वेगळंच काहीतरी आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू. पुंडलिक जर का माळी असता तर चालला असतं, पण तो मराठा आणि ही माळी म्हणजे त्या काळामध्ये असली जाती व्यवस्था फार कडक होत. त्यामुळे जातीमधल्या भेदामुळे हे काही जमणार नाही आणि तरुण वयामध्ये कसा करता परमार्थ असे सगळे प्रकार तिच्या आईने विचारायला सुरुवात. आणि सगळं तिच्या आई तिला बोलायला लागले, तुम्ही आमच्या तोंडाला काळ फासणार आहात असं म्हणाले. नवऱ्याला म्हणाले की पुंडलिकाकडे जाते, कबूल करते. दोघांना एकमेकांवरून प्रेमाचं भरता येतं. कार्टीला घेऊन आपण शेगावला जाऊ आणि महाराजांना यांचे चाळे सांगू. संतांना सगळं कळतं. त्यानुसार शिवराम, गुलाबाई, बायजाबाई आणि पुंडलिक बोकरे हे सगळेजण शेगावला महाराजांच्या चरणी आले. जो काही मोक्ष व्हायचा आहे तो महाराजांच्या पायीच होते म्हणून तिथे आले होते. तो म्हणजे महाराजांच्या पायी आल्यानंतर महाराज बोलायला लागले, पुंडलिकाला पाहून बोलू लागले दयागण की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मेची पुंडलिका. लोक निंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीशी. फुले आपल्या गोरीस लावू नको बनता दोष, ती बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बाहेर झाला कोठेही न नवरा भला, ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. हे फक्त गुरूंची दृष्टी जाणू शकते. सर्वसाधारण व्यवहारिक दृष्टी असं सांगू शकणार नाही. तेवढी जबाबदारी यांना लग्न करायचं सांगितलं जबाबदारी माझ्यावाली आहे, काही जबाबदारी नाही, ईश्वराची जबाबदारी आहे आणि हे स्वतःच ईश्वर स्वरूप आहे. त्यामुळे त्यांनाही माहितीच आहे की हिचं पुढचं जीवन कसं होतं. ती राहील ब्रह्मचारी अशी सगळे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती आहे. मग ही पदवी त्या बायजाबाईंना महाराजांनीच दिली की ही दिली जनाबाई. जनाबाई किती मोठी होती. त्यांचं ज्या वेळेला एक एक काव्य बघू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की ही बाई किती मोठी होती. घरीला पंढरीचा जोर, गळा बांधून या जोर, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडला. शब्दे केली जडाजुडी, विठ्ठला पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. त्यांनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. अशी जी समर्थ भक्त जी जनाबाई तिच्याशी महाराजांनी या बाईची तुलना केली. म्हणजे तिची योग्यता किती असली पाहिजे याचा आपण विचार करू. हे सगळे लोक या गावामध्ये जन्माला आले, या गावामध्ये राहिले, या गावामध्ये हे सगळे प्रसंग घडले. त्यामुळे इथं आपण आलेलो तर एक यांच्याकडनं आम्हाला जे शिकायला मिळतं त्याच्यावरची कृतज्ञता तरी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाचं जे जे काही उल्लेख आहे, जे जे प्रसंग आहे त्याच्यावर एक दोन शब्द बोलणं भागत. आणि मग याच्यामध्ये एक गोष्ट फार बघण्यासारखी काशाने दोघांच्या मध्ये जो प्रेमाचा व्यवहार होता त्याच्यावर शुद्धत्व महाराजांनी जाणलेलं होतं. ते पण भक्त म्हणून जन्माला आलेले होते. जगात करुण सुखी पुरुषांच्या मध्ये वासना नाही शुद्ध प्रेम असू शकतं, ते गुरुप्रेमाच्या माध्यमातून साकारतं. याचं हे उदाहरण आहे. क्वचित अशी उदाहरणं असतात. त्याचं हे उदाहरण आहे अत्यंत हाताच्या बोटावर बोलण्यासारखी उदाहरण आहे की तरुण स्त्री पुरुष एकमेकांच्या सुंदर प्रेम आणि ते वासनामय नसणं. पण ते नुसतंच असं नाही, गुरुप्रेमाच्या माध्यमातून ते साकारलेलं. महाराज आपल्या भक्तापर्यंत सदैव रक्षण करतात. ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो. बायजाबाईची वारी आता निर्गम झाली. लोकांचे बेल पण निर्माण होणार नव्हते.
कारण महाराजांच्या पुढे इतरांनी बोलण्याचं काही कारणच नव्हतं. यांना पण पक्का आधार मिळाला की वळण असं वेडवाकडे कुठेतरी जाणार नाहीये, महाराजांच्याच पायी जाणार आहेत ते. त्यांच्यामधल्या भक्तीला नीट वाट मिळून येते. अशा रीतीने या 3 महान महाराजांच्या भक्तांचा या ठिकाणी लीला प्रसंग वाचून दाखवण्याचा एक मोठा प्रसंग ऐकण्याचा, वाचण्याचा मी पण ऐकतोच आहे. मी बोलतोय म्हणजे मी पण ऐकतोच आहे. महाराजच बोलताय, आपण पण बोलणार आहोत. त्यांनीच या गोष्टी जर का स्फुरण करून दिल्या नाहीत तर या गोष्टी आपण बोलू शकणार नाही. त्यानुसार आपल्या भक्तीला देखील वाट देणे, आपल्या भक्तीला देखील वळण देणे, आपल्या भक्तीला देखील आधार देणे, आपल्या भक्तीचं देखील संरक्षण करणे, आपले सर्व भाव सांभाळणे महाराज करत आहेत, करत राहतील. आणि तसं त्यांनी करावं असं त्यांना सांगण्याची पण गरज नाही. आम्ही तुमच्या चरणावर तेवढं बोलतो म्हणजे हरिओम विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी और विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कर्म करा सर्व ज्ञान देव भगवते. ओम